आज आपण पाहणार आहोत बेरीज. बेरीज करत असताना आपल्याला 2-3 गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि ती काळजी म्हणजे आपल्याला किती अंकी संख्या दिली आहे, आपलं हे सिम्बॉल, हे चिन्ह कोणतं आहे आणि उत्तर लिहित असताना नेहमी उजव्या बाजूने लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. आता एकक स्थानी असणारी संख्या किती आहे? 2. हो की नाही? मग आपण काय करणार आहोत, सुरुवातीला मुलांना समजावं व्यवस्थितरित्या म्हणून आपण काय करणार आहोत, 2 रेषा मारून घेणार आहोत. 1, 2. त्यानंतर किती संख्या आहे? 4. ह्यांच्यामध्ये थोडं अंतर आपण ठेवून 4 रेषा मारून घेऊ. 1, 2, 3, 4. आता ह्या रेषांचं काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्या रेषा एकत्र करायच्या, म्हणजेच काय करायचं आपल्याला, एकत्र मोजायच्यात ह्या रेषा आणि मग ज्याचं उत्तर येईल ते आपल्याला येथे लिहायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. किती आहेत ह्या रेषा? तर 6. मग ह्याचं उत्तर काय आपण लिहिणार आहोत? 6. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दशक स्थानी संख्या पाहिजे आहेत की किती आहेत. आता दशक स्थानी असणारी संख्या ही 1 आहे, त्यानंतर त्याच्याखाली आहे 2. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचे, एक रेषा मारून घ्यायची आहे. 1. थोडं अंतर ठेवायचं आणि ही किती संख्या आहे? 2. ही 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत. किती झाल्या? 1, 2, 3. किती? 3. बरोबर. मग आता हे 3 आपल्याला कुठे लिहायचं आहे? दशक स्थानी, म्हणजेच असं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे? 36. अशा पद्धतीने मुलांनो तुम्ही गणितं सोडवायची आहेत. हे एक गणित झालं. आता आपण